ऍक्च्युली मला असं वाटतं की ते इतके मेकअप आर्टिस्ट झालेत की मी क्लास लावते पण मला भीती वाटते की बाबा मी क्लास लावणार आहे म्हणजे पैसे पाण्यात जायला नको, म्हणजे माझं क्लायंट होतील की नाही होतील मला ते पण आहे. मेकअप कोर्स केल्यानंतर तुम्ही किती परफेक्ट काम करताय, तुम्ही क्लायंट कन्सल्ट कसं करताय त्याच्यावरही डिपेंड. आणि तुम्ही तुमचं काम कसं फाईन आहे की नाही, आणि मेन तुम्ही क्लायंट आल्यानंतर तुम्ही त्या क्लायंटला काय सजेस्ट करताय. सपोज मला क्लायंटचा फोन आला की माझे 4 लुक आहेत, सो मी त्यांना जर असं सांगितलं की माझ्या एका लुकचे एवढे चार्जेस आहेत ना, तुमचे 4 लुकचे एवढे होते, सो मी पैसे मिळवण्यासाठी जर मी त्यांना सजेस्ट करेन की नाही मॅम तुम्ही 4 लुक सेपरेट करा, तुम्हाला गरज आहे. ओके. तर क्लायंट विचार काय करेल की ही मेकअप आर्टिस्ट आहे, माझ्याकडून खूप पैसे घ्यायचा प्रयत्न करतात. तर तुम्ही क्लायंटला सजेशन देताना असं सजेशन द्या की मॅम नाही आपण 2 लुक करूया आणि 2 तुम्हाला टचअप करायचे. सो त्या क्लायंटलाही असं वाटेल की जे काही आर्टिस्ट आहेत माझ्याकडून नुसते पैसे घेत नाही तर काम पण प्रॉपर देणार आहे. तर आपलं सजेशन पण तितकंच महत्वाचं आहे, आपण कसं सजेशन देतोय क्लायंटला. ओके. जस्ट मला 4 लुकचे खूप पैसे मिळतील, जस्ट फक्त पैसे मिळवण्यासाठी काम करतात तरी नका करू. आणि त्यात असं आहे की प्रत्येक क्लायंटची ओळख वेगळी आहे, तुझं काम वेगळं आहे, वेगळ्या आर्टिस्टचं काम वेगळं आहे. जे त्यांना येतं ते तुला येत नसेल, पण जे तुला येतं ते त्यांना येत. सो तुझ्यातली कला तू बघ की तुला काय करता येईल आणि तुझ्यात काय वेगळं त्यांना देता येईल क्लायंटला. ओके. ऍक्च्युली क्लायंट कन्सल्टेशन तुझ्यावर आहे की तू क्लायंट कन्सल्ट करून तू जर तुला क्वांटिटीमध्ये काम करायचं असेल तू पैसे मिळवशील पण तू 4 ऑर्डर करशील. पण जर तू क्वालिटी वर्क करते तर तुला नक्कीच ऑर्डर मिळणार, कारण हे जे तू एक क्लायंट केलं तर ती रेफरन्स दुसऱ्यांना देणार. सो मी तर सांगेन की तू क्वालिटी वर्क कर, क्वांटिटी काम करू नकोस. ओके.